आम्ही पांगरी या गावचे पद्मवंशी तेली समाज पांगरी आमच्या येथील वडिलोपार्जीचा स्मशानभूमीचा ढाचा चोरीला गेला होता। तो काही चोरट्यांनी नेला। ते अमोलजी ढाकणे साहेब अजिंठा पोलीस स्टेशन यांनी हस्तगत करून आम्हाला मिळवून दिलेला आहे। त्याकरिता आम्ही अमोलजी ढाकणे साहेबांचे फार फार आभारी आहोत। आमच्या कधी आणि कसा चोरीला गेला होता काही तपास लागला त्याचा? आमच्या येथील रात्रीच्या वेळेस गावातील पाटील समाजाच्या लोकांनी तो ढाचा चोरून नेला होता व ढाकणे साहेबांनी त्याचा खूप तपास केला व तपासामध्ये त्यांना पकडण्यात आलं व त्यांनी कबुली दिली का आम्ही तो रात्रीच्या वेळेस नेला होता व तो ढाचा त्यांनी जसाच्या तसा आम्हाला मिळवून दिला व त्या ढाकणे लोखंडी ढाचा प्रेत जाळण्याचा ढाचा होता। तो वडिलोपार्जी पासून तिथं ठेवलेला होता व तिथं आम्ही प्रेत जाळत होतो। तो ढाचा त्यांनी चोरून नेला होता व तोच ढाचा आम्हाला परत ढाकणे साहेबांनी मिळवून दिला। हे आम्ही त्यांचे तो ढाचा त्यांनी परत आणून दिला पोलीस स्टेशनला। त्यांच्या शेतामध्ये ठेवला होता। तो कोणी ठेवला होता, कोणी नेला होता की तपास लागला? गणेश लक्ष्मण बांबर्डे यांनी तो ढाचा चोरून नेला होता त्यांच्या शेतामध्ये व तोच ढाचा परत त्यांनी हे प्रेत जाळण्याचा तो ढाचा जो होता तो त्यांनी पोलीस स्टेशनला जमा केला। तोच ढाचा आम्हाला परत मिळाला। गजानन रूपचंद झारेवाल। काय सांगा सर, आज किती माल परत केलेला आहे त्यांचं होतं? छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आदरणीय विनयकुमार राठोड सर यांच्या संकल्पनेतून पोलीस रेजिंग डे सप्ताहानिमित्त जिल्हाभरातील पोस्टेच्या वेगवेगळा मुद्देमाल जो जप्त असतो तो परत करण्याची मोहीम राबवण्यात आली होती। त्यामध्ये पोलीस स्टेशन अजिंठा यांच्याकडून अंदाजे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल, ज्यामध्ये चोरीस गेलेला ट्रॅक्टर, स्मशानभूमीतील लोखंडी ढाचा, चोरीतील रोख रक्कम आणि जे काही मोबाईल चोरी गेलेले आहे असा एकूण मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे। सर्वांचे धन्यवाद। कोणता पोलीस आहे? यामध्ये एकूण 17 मोबाईल आहेत, जे आज वेगवेगळे जे काही तक्रारदार आहेत ज्यांचे मोबाईल चोरी झाले होते त्यांना तो परत करण्यात आलेला आहे। तसेच एक ट्रॅक्टर जे गोळेगाव येथील शेतकरी आहेत त्यांचा चोरी गेला होता, तो 2,75,000 रुपये किमतीचा ट्रॅक्टर देखील आपण गुन्हा उघडकीस आणून त्यांना आज माननीय आजी साहेब आमचे पोलीस अधीक्षक सो यांच्या हस्ते परत करण्यात आलेला आहे। आणि एक पांगरी येथील एक लोखंडी ढाचा होता जो स्मशानभूमीतून चोरी गेला होता, तो देखील चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आपण तो मुद्देमाल आज जे त्यांचे फिर्यादी आहेत त्यांना परत केला आहे। असा सर्व मिळून एकंदरीत 6 लाख रुपयांचा मुद्देमाल आज पोस्ट एजंटाकडून हे मुद्देमाल हस्तांतरण व सत्कार समारंभ जो कार्यक्रम होता या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण परिक्षेत्राचे आयजी सो माननीय वीरेंद्र बिश्रे सर, तसेच छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आदरणीय विनयकुमार राठोड सर, अपर पोलीस अधीक्षक आदरणीय सुनील लांजेवार सर व इतर आमचे सर्व अधिकारी, पत्रकार बंधू आणि फिर्यादी यांच्या उपस्थितीत आज परत करण्यात आलेला आहे।